लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार। इस वक्त की बड़ी खबर महाराष्ट्र के परभणी से। देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने कर दिखाया वो काम जिसे अब तक सिर्फ बड़े शहरों का अधिकार समझा जाता था। परभणी जिले में पहली बार सफलतापूर्वक की गई किडनी ट्रांसप्लांट सर्जरी। सिर्फ 21 साल की एक युवती को मिली नई जिंदगी, और ये संभव हुआ डॉक्टरों की जाबाज टीम के चलते। इस ऐतिहासिक सफलता में डॉक्टर रवि कुलकर्णी, डॉक्टर हरिभाऊ गायकवाड़, डॉक्टर एडवोकेट पेकम, डॉक्टर अमिताभ कर्तन, डॉक्टर संजय खिलारे, डॉक्टर सतीश राठौड़, डॉक्टर संजय गिरी और डॉक्टर इमरान हाशमी सहित कई विशेषज्ञ डॉक्टरों का योगदान सराहनीय रहा। ऑपरेशन पूरी तरह सफल, मरीज की हालत एकदम ठीक, और परभणी का नाम अब मेडिकल मैप पर सुनहरे अक्षरों में दर्ज हो चुका है। अस्पताल के संचालक डॉक्टर एकनाथ गबाले और डॉक्टर श्रद्धा गबाले का कहना है, अब जटिल और कठिन सर्जरी के लिए परभणी के मरीजों को बड़े शहरों की ओर नहीं देखना पड़ेगा। परभणी में ही उपलब्ध हैं विश्व स्तरीय चिकित्सा सुविधाएं। परभणी का ये कारनामा पूरे मराठवाड़ा का गर्व बन गया है, और यही संदेश है, अगर जज्बा और हुनर हो तो छोटा शहर भी रच सकता है इतिहास। डॉक्टर राहुल भास्करराव टेंगसे, नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन। आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज परभणीकरांना ही गोष्ट एक आनंदाची गोष्ट मी देऊ इच्छितो की दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही परभणी जिल्ह्यातलं पहिलं यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे। मी माझे सहकारी श्री कोंडावर सर, कौशल कोंडावर सर, आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सप्लांट या परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे। पेशंट 21 वर्षाची वैष्णवी आव्हाड, हिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे, ज्यांचं वय 56 वर्ष आहे। ब्लड ग्रुप दोघांचाही सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह हे ट्रान्सप्लांट आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपर स्पेशल हॉस्पिटल येथे केलेलं आहे। पेशंटची तब्येत सध्या ठणठणीत आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणीकरांना एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कुठलाही किडनीचा रुग्ण हा आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाहीये। आपण आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा अतिशय कमीत कमी किंवा माफक दरामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो। आणि हो, किडनी ट्रान्सप्लांट ही गोष्ट अशक्य नाही, शक्य गोष्ट आहे। फक्त त्यासाठी थोडासा पेशन्स, संयम लागतो। आपण सर्वांनी आणि विशेषतः वैष्णवीच्या आई वडिलांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। पुढील गोष्टीसाठी मी कोंडावर सरांना म्हणतो की एक ट्रान्सप्लांटची गाईडलाईन असते आमची, किडनी कोण देऊ शकतं, तर वयोमर्यादा त्याच्यामध्ये असते की 18 वर्षाच्या खालील व 65 वर्षाच्या पुढील व्यक्ती किडनी दान करू शकत नाही। परंतु काही एक्सेप्शनल केसेसमध्ये मार्जिनल डोनर म्हणून आपण वयोमर्यादा वाढून पण घेऊ शकतो। काय हे सगळे वर काही भाग्य की सगळे डॉक्टर परभणीकरांना लाभत आहेत। किडनी प्रत्यारोपण फिजिशियन, किडनी प्रत्यारोपण सर्जन, एक्सपिरियन्स भूलतज्ञ आणि मार्गदर्शन करणारे व मदत करणारे सर्व डॉक्टर्स व सर्व पत्रकार बांधव, मला असं वाटतं की कुठेतरी मोठ्या शहरात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या परभणीत फार सोप्याने होऊ शकतात, कारण की हे आपलं स्वतःचं घर आहे आणि इथे आपल्याला मदत करणारे सगळे लोक आहेत। तर आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती की औरंगाबादला जायचं, पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, 1 महिना राहायचा, 2 महिने राहायचं, तिथं राहून टेन्शन, डिप्रेशन, पैसे, असे खूप सारे संकट होते। मोठे शहर, जास्ती खर्च, जास्ती टेन्शन, यशाची हमी थोडीफार सारखीच, परंतु कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय, असे कर्तन सरांसारखे 21 वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत। टेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावर सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली। तर कुठेतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा
हे आम्हाला पूर्णत्वास नेणे हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही ह्याबद्दल भविष्यात प्रयत्न करू. आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच सर्वांना विनंती करतो की किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी नोंद करणं खूप जास्ती गरजेचं आहे. असं मी डॉक्टर कौशल उमाकांत कोंडावर, मी युरोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहे. हे परभणीसाठी एक माइलस्टोन सर्जरी आहे. इतकी मोठी सर्जरी आतापर्यंत औरंगाबाद आणि पुणे मुंबईलाच व्हायची. आता परभणीत सुद्धा हे शक्य झालेलं आहे. तर परभणीतल्या ज्या किडनीच्या रुग्ण आहेत, ज्यांची किडनी फेल झालेली आहे, अशा रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट रजिस्टर असतं, त्याच्यामध्ये नाव नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. नाव नोंदणी झाल्याशिवाय काहीच प्रोसिजर होणार नाही. नाव नोंदणी करून घ्या आणि सगळ्या सुविधा परभणीत उपलब्ध आहेत. सर्जन्स आहेत, फिजिशियन्स आहेत, तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. कमी वेळामध्ये किती कालावधी लागतो सर प्रोसेसला वगैरे? ही शस्त्रक्रिया जी आहे ती किचकट शस्त्रक्रिया आहे. त्याला 5 ते 6 तास लागतात आणि ते पेशंटचं वर्कअप होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतात. काय पेशंटला काय आव्हान? पेशंट लोकांनी नेफ्रॉलॉजिस्टचं मत घ्यायला पाहिजे आणि किडनी रजिस्टर मध्ये नाव नोंदणी करून घ्यायला पाहिजे आणि परभणीतल्या सुविधेचा उपयोग करून घेतला पाहिजे. आई बोलते मी. हा, आणि 5 महिन्याचा प्रवास आमचा असा झाला. सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काही सरनं सांगतील असंच पेशंटनं सुद्धा ऐकलं आणि आम्हाला असा कधीच भास झाला नाही की आम्ही हॉस्पिटलला आहोत, आमची परिस्थिती अशी आहे की माझ्या मुलीचं काय होईल. आमचा एकदम दृढ निश्चय होता आणि सरनं सुद्धा एवढेच मोठ्या मनानं आम्हाला आतापर्यंत इथपर्यंत आणलं आणि खूप खर्च सुद्धा सरनं सगळं केला. आणि गावकऱ्यांच्या, आमच्या माहेर आहे माझं रेणापूर, आणि माहेरच्या वतीने मी असं सांगते, आतापर्यंत मुलीची बोळवण करत असतील साडी चोळी करून, पण माझ्या आयुष्यात वेगळीच बोळवण केली. बघा, आज आपण चांगल्या गोष्टीचा विचार करूया. चुकीचं मार्गदर्शन करणारे कुठेही भेटू शकतात आयुष्यामध्ये, परंतु जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतात तर व्यवस्थित मार्गदर्शन करणारेही भेटतात आणि मार्गदर्शन मिळतं सुद्धा, आणि मार्गदर्शन ऐकणारेही तसे उपलब्ध असतात. त्याची पात्रता असते, त्याच्यापर्यंत मार्गदर्शन व्यवस्थित पोहोचतच. तसं म्हणजे ह्या केसमध्ये जसं की आपल्या टेंगसे साहेबांनी सांगितलं की त्या मुलीची जिद्द होती, जशी शिक्षणाची जिद्द होती तशी तिची जिवंत राहण्याची सुद्धा जिद्द आहे. ती जिद्दी आहे. म्हणजे इतक्या मोठ्या अवघड गोष्टीमधून सुद्धा ती स्वतःचा तिची हिंमत कधीच हारली नाही. तिचा हृदयाची कमजोरी, तिच्या किडनीची कमजोरी, ह्या सगळ्या गोष्टीतून ती तोंड द्यायला तयार उभी, म्हणजे कधी तिने अशी कधी डिप्रेशन मध्ये गेली मी नाही पाहिली. तर इतका असून सुद्धा तिने म्हणजे प्रत्येक वेळेस नाही, मला डॉक्टर राहुल टेंगसे यांच्या हातानेच हे ऑपरेशन करून घ्यायचं आहे वगैरे जे तिचं वृद्ध आहे ते तिने म्हणजे पाळलं शेवटपर्यंत, आणि तिची ती हिंमत तिने नेहमी प्रकारता दाखवली ना, त्याच्यामुळे ती जिंकली आज. चॅलेंजिंग होता हो. काय कसं वाटलं सर आता यशस्वी झाल्यानंतर? कसं आहे, आजपर्यंत आपण काय समजायचो की किडनी ट्रान्सप्लांट परभणीमध्ये कसं होऊ शकत नाही, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हे आपल्यासाठी क्षितिज होतं. आज ते आपण क्षितिजही पार केलंय, आपण क्षितिजाच्या पलीकडे पोहोचलोय. आज परभणी आपली ह्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वरच्या लेव्हलला पोहोचली. हे आता ही एक बातमी आहे, गुड न्यूज आहे परभणीसाठी. आता पुढची पिढी आणखीन पुढे घेऊन जाईल परभणीला. आता म्हणजे इथून पुढे म्हणजे रॉकेट इज म्हणजे स्काय इज द लिमिट असं असलं पाहिजे.